कोकणात वर्चस्वासाठी राणे विरुद्ध राणे. सख्या भावांनी थोपटले एकमेकांविरोधात दंड. सेना की भाजप, कोण राखणार वर्चस्व? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच महायुतीत सेना आणि भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगलंय. या वादाचं लोण आता तळकोकणात पोहोचलंय. शिंदे सेनेचे आमदार निलेश राणेंनी तर थेट सिंधुदुर्गात महायुतीचा नाही तर शिंदे सेनेचा जिल्हा परिषद अध्यक्ष असेल असा विश्वास व्यक्त केलाय. तर दुसरीकडे त्यांचे भाऊ आणि मंत्री नितेश राणेंनीही सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आपणच जिंकणार असा दावा केलाय. त्यामुळे कोकणात राणे विरुद्ध राणे असा एकाच घरात टोकाचा संघर्ष रंगणार आहे. आज जरी असं वाटत असलं नियोजन आमच्याकडे सर्वात चांगलं आहे, 100% आहे आणि उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर 100% शिवसेनेचाच प्रभाव पडणार ही माझ्या मनामध्ये शंका आहे. पण कोणी गाफील राहू नका. विरोधक जरी असला, मित्रपक्ष जरी असला, हे त्यांच्या परीने काम करतील. आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला जिंकून दाखवू ही दाखवणारी ही निवडणूक आहे. तो उमेदवार असेल तो आपला आहे. आम्हाला शेवटी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छाच आहे की भारतीय जनता पक्षाचाच अध्यक्ष इथे बसला पाहिजे, राणे साहेबांच्याच विचाराचा अध्यक्ष बसला पाहिजे. कारण गेली 25 वर्ष ही राणे साहेबांच्याच विचाराचा भारतीय जनता अध्यक्ष जिल्हा परिषदेवर बसलेला आहे. आणि म्हणून आज भारतीय जनता पक्षामध्ये राणे साहेब असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाच आता विचारण्यासारखा प्रश्नच नाही. अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचाच बसेल या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू आहे. खरं तर सिंधुदुर्गातील सत्ता संघर्षाची सुरुवात झाली नितेश राणेंच्या वक्तव्यानं. नितेश राणेंनी स्वबळाचा नारा देत कोकणावर वर्चस्व राखण्याची भाषा केली. त्यानंतर आधी निलेश राणे आणि आता थेट मंत्री प्रताप सरनाईक यांनी नितेश राणेंना खोचक टोला लगावलाय. नितेश राणे काय राज्याचे मुख्यमंत्री नाही आहेत. शेवटी ते एका मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत. राज्याचे ते मंत्री आहेत. सर्व काही निर्णय जे राज्याचे घेत असतात ते आदरणीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय अजितदादा पवार आणि आमचे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब घेत असतात. अशा परिस्थितीमध्ये नितेश राणे काही बोलले किंवा अजून कोणी काही बोललं तर त्याला काही अर्थ नाही. फक्त सिंधुदुर्गच नाही तर कोकणातील तिन्ही जिल्ह्यात महायुतीत स्वबळाची चाचपणी केली जाते. मात्र या तिन्ही जिल्ह्यातील राजकीय समीकरणं कशी आहेत ते पाहूया. रायगड जिल्ह्यातील 7 पैकी भाजपनं 3, शिंदेसेना 3 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 आमदार आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात 5 पैकी शिंदेसेनेचे 3 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 आमदार आहे. दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही 3 पैकी केवळ 1 आमदार भाजप तर 2 आमदार शिंदेसेनेचे आहेत. खरं तर रायगडमध्ये सुनील तटकरे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत नारायण राणेंचा वरचष्मा आहे. मात्र एकूण कोकणाचा विचार केला तर शिंदेसेनेकडे सर्वाधिक 8 आमदार आहेत. त्यामुळे कोकणात शिंदेसेनेचा वरचष्मा आहे. मात्र फक्त आमदार आणि खासदार यावरच कोकणाचं राजकीय गणित अवलंबून नाही तर 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेचं गणितही लक्षात घेणं गरजेचं आहे. सिंधुदुर्गात तत्कालीन शिवसेनेनं 50 पैकी 31 जागा जिंकूनही भाजपच्या नारायण राणे समर्थक संजना सावंत या जिल्हा परिषद अध्यक्ष बनल्या. तर 55 पैकी 39 जागा जिंकून रत्नागिरीत शिवसेनेच्या जिल्हा परिषद अध्यक्ष बनल्या. तर रायगडमध्ये 47 पैकी 20 जागा जिंकून शेकापच्या योगिता पारधेंनी मुसंडी मारली. कोकणात शिंदे सेनेचे 3 मंत्री आहेत. भाजपचे नितेश राणे एकमेव मंत्री आहेत. तर आता निलेश राणे मंत्री नसले तरी वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ते अधिक आक्रमक झाल्यास कोकणात राणे बंधूंमधील वर्चस्वासाठी रंगलेला संघर्ष आणखी तीव्र होणार हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.